इतका भांडल्याच्या नंतर जगाचा मालक देखील रागावला. जगाचा मालक आता जनाबाई महाराजांसोबत बोलत आहेत. जगाच्या मालकानं सांगितलं, जना तू मला इतका वेळ बोलत आहेस, तू म्हणतेस की पुण्यवान राजा बळी तेव्हा तू पाताळात घातलास, पण ऐक जना, मी पुण्यवान राजा बळीला का पाताळात घातलं तर ऐक. राजा बळी हा इतका दानशूर दाता होता, जो कोणी व्यक्ती त्याच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता येईल, जो मागेल तो दान तो राजा बळी देत होता. मग त्याचं राज्य इतकं श्रीमंत झालं होतं की जना, जर सर्व राज्य जर श्रीमंत झालं, त्या राज्यामध्ये जर गरीब कुणी राहिलंच नाही तर कुणाचीच किंमत कुणाला कळणार नाही. पण मग नेमकं करायचं काय? मग मनामध्ये विचार केला की आधी आपण राजा बळीलाच उचलू, मग सर्व ठीक होईल. मग म्हणून मी राजाला पाताळात घातलं. पण ऐक जना, मी राजाला पाताळात नेलं, परंतु त्या पाताळामध्ये राजाला एक नगरी दिली. त्या नगरीमध्ये त्या राजाला सिंहासनावरती बसवलं. त्याला सर्व त्या ठिकाणी त्याचं राज्य त्याला मिळवून दिलं. आणि त्या बळी राजाला विचारलं की राजा, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला देईल. मग तो राजा बळी बोलता झाला आणि त्या राजानं सांगितलं की देवा, तू माझ्या या नगरीचा द्वारपाळ हो. मग जना, मी त्याच्या नगरीचा द्वारपाळ म्हणून राहिलो. सांग जना, मी त्याचं काय वाईट केलं? तू मला म्हणतेस ना की तू पाताळात नेलं, परंतु मी त्याला पाताळात नेलं, परंतु त्याचं मी काय वाईट केलं? तू म्हणतेस पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. अगं जना, सुदाम माझ्याकडे मुठभर पोहे घेऊन आले, परंतु त्या मुठभर पोह्यामध्ये इतका भाव त्यांचा होता. जना, तुला तर माहीतच आहे की मी भावाचा भुकेला आहे. आपल्याला भरपूर प्रमाण पाहायला मिळतील. थोर प्रेमाचा भुकेला अनेक प्रमाण आहेत. जना, अगं त्या मुठभर पोह्यामध्ये इतका भाव होता की मी त्या भावाला भुललो आणि म्हणून त्याला सोन्याचं नगर दिलं. देवा, जनाबाई महाराजांना थोडी आपली चूक कळू लागली. जगाचा मालक जनाबाई महाराजांना पुढे बोलू लागला, जना, तू म्हणते की चोरट्याला इतकी किंमत दिली, चोरट्याचा तू बहुमान वाढवलास, पण ऐक, तोच चोरटा वाल्मिक ऋषी तू म्हणतेस, तो ज्यावेळेस त्याला एका साधूची संगत लागली आणि त्या साधूच्या संगतीत जाऊन त्या चोरट्यानं इतकं नामस्मरण केलं, इतकी माझी भक्ती केली की त्याच्या अंगावरती वारूळ झालेलं सुद्धा त्याला कळालं नाही. अगं, इतकं महान तप त्या वाल्मिक ऋषीनं केलं, म्हणून मी त्यांना महानपण दिलं. जना, मी काही चुकीचं केलं नाही ग. चोरट्याचा बहुमान वाढविला. तू म्हणतेस की कीर्तिवानाचा अपमान केलास, तर ऐक, मी कीर्तिवानाचा अपमान केला नाही, राजा कर्णाचा मी अपमान केला नाही, परंतु राजा कर्ण हा अधर्माच्या साईडने होता आणि मी म्हणतो अधर्माला अधर्मानच का मारावं नाही, म्हणून मी राजा कर्णाला अधर्मानं मारलं. जना, मी त्या शिशुपालाला त्याच्या लग्न मंडपातून त्याची पत्नी मी पळवली नाही. मलाही ती पत्रिका मिळाली होती, मीही त्या लग्नाला जाणार होतो जना, परंतु मला रुक्मिणीचं पत्र मिळालं की रुक्मिणीला त्या शिशुपालाबरोबर लग्न करायचं नाही. रुक्मिणीचं प्रेम माझ्यावरती आहे, तिला माझ्यासोबत लग्न करायचे, म्हणून मी त्या रुक्मिणीला घेऊन आलो. कारण एखाद्याच्या प्रेमाचा अपमान करावा नाही. अगदी त्या भावनेनं जना मी रुक्मिणीला पळवून आणलं, यात माझी काही चुकी नाही. जना, तू म्हणतेस माझा दरबार धुंद आहे. जना, माझा दरबार धुंद नाही. तू म्हणतेस की वैऱ्याला तू मोक्षाला घेऊन गेलास, पण अगं जना, वैरे सुद्धा विरोध भक्ती माझी करतात. जना, तू म्हणतेस की तू रावणाला महानिधी दिलीस, पण जना ऐक, तो रावण माझी इतकी उत्कंठ भक्ती करत होता, जरी तो राक्षस असला तरी देखील त्यानं त्याचा रोजचा नियम होता की मला एक ब्रह्मकमळ अर्पण करायचा. एक दिवस ते ब्रह्मकमळ त्याला सापडलं नाही, त्यानं आपलं मस्तक मला अर्पण केलं. इतकी उत्कंठ भक्ती तो रावण करत होता, मग का त्याला महानिधी नको? जना, तू म्हणतेस की आम्ही सेवक तुझी इतकी सेवा करतो, परंतु तू आम्हाला एक चिंधी देखील जगाचा मालक देत नाही. परंतु जना,
मी म्हणतो का म्हणून मी तुम्हाला चिंधी द्यावी? अगं तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला काटा जरी टोचला तर देखील त्याच्या वेदना मला होतात जना. मग का म्हणून मी तुम्हाला एखादी चिंधी द्यावी? सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी, चाळकासे त्रैलोक्य भावे वंदी. जनाबाई महाराज म्हणतात देवाला, देवा चाळकाला देखील त्रैलोक्य वंदन करतय. त्यावेळेस जगाच्या मालकानं जनाबाई महाराजांना सांगितलं, जना अगं या समाजाला सांगावं लागत नाही की तुम्ही याच्या पाया पडा. त्याच्या वागण्यावरून, त्याच्या वर्तनावरून हा समाज त्याला धन्यता देत असतो. नारद एक संत आहेत, नारदांचा अधिकार तितका आहे, म्हणून सर्व समाज त्यांना भावानं वंदन करतो. जना माझा जो दरबार आहे तो दरबार धुंद नाही. जना तू म्हणतेस की पतिव्रता ती वृथा गुंतविली. पतिव्रता उर्मिलेला 14 वर्ष दारामध्ये उभा केलंस. अगं ऐक जना, जर वनवासाला जात असताना अर्जुनानं जर उर्मिलेच्या हातून एक घास खाल्ला असता तर 14 वर्ष अर्जुन उपाशी राहिला नसता. आणि जर 14 वर्ष अर्जुन उपाशी राहिला नसता तर रावणाचा पुत्र जो इंद्रजित आहे त्या इंद्रजिताला अर्जुन मारू शकला नसता. कारण इंद्रजिताला भगवंताचं वरदान होतं की जो कुणी 14 वर्ष उपवाशी राहील त्याच्याच हातून तुझं मरण आहे. आणि म्हणून मी 14 वर्ष अर्जुनाला उपवाशी ठेवलं, लक्ष्मणाला उपवाशी ठेवलं. अगं जना म्हणून मी उर्मिलेला दरवाजामध्ये तिष्ठत ठेवलं. मी काही चुकीचं केलं नाही. वेश्या गणिकात सत्य लोकाला नेल्या त्याचं कारण आहे, जी गणिका होती ती गणिका तिनं एक पोपट आणला होता आणि त्या पोपटाचं नाव तिनं राघव ठेवलं होतं. आणि त्या पोपटाकडे पाहून ती रात्रंदिवस राघव राघव म्हणायची. आणि तिला एक दिवस त्या पोपटाकडे पाहत असताना राघव राघव म्हणता म्हणता तिला मरण आलं. आणि माझे एक ब्रीद आहे की अंतकालेचे मामेव स्मरण युक्ता कलेवरम. आणि म्हणून तिनं अंतकाळी माझं नामस्मरण केलं, म्हणून मी त्या गणिकेला सत्य लोकाला नेलं दे. अगं जना तू म्हणतेस की तुझं जे यादव सैन्य आहे ते यादव सैन्य भगवंता तूच मारलंस. जना ते यादव सैन्य मी संपवलं नाही, तर माझं जे यादव सैन्य आहे ते दारू पिऊन मेलं. कारण यादव हे स्वतःच्या व्यसनाने दारूनं मरण पावले. त्यातलाच एखादा यादव जिवंत आहे, म्हणून आतापर्यंत या समाजामध्ये दारू चालू आहे. त्याला फार सापडवण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही. म्हणून जना तू म्हणतेस की माझा जो दरबार आहे तो धुंद आहे. नाही ग जना, माझा दरबार धुंद नाही. मग जनाबाई महाराजांना आपली चूक कळाली. आपण भगवंताला दोष देत आहोत, परंतु जगाचा मालक जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. सत्ववान राजा हरिश्चंद्राचा जना तू म्हणतेस छळ केलास, पण ऐक, स्वर्गामध्ये विश्वामित्रांची बैठक भरली. त्यावेळेस विश्वामित्रांनी या समाजामध्ये सर्वात सत्ववान राजा जर कोण असेल तर तो हरिश्चंद्र आहे, त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. म्हणून मी त्या सत्ववान राजाचा छळ केला, परंतु तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, पास झाला. मग त्यानंतर त्याचं सर्व जे राज्य आहे ते जना मी त्याला अर्पण केलं. जर मी त्यावेळेस त्या सत्ववान राजाचा छळ केला नसता तर विश्वामित्रांच्या शब्दाला किंमत राहिली नसती. कीर्तिवान राजा भक्त चांगुणा आणि कीर्तिवान राजांचा मुलगा बाळ चिल्या मी मारला त्यांची भक्ती पाहण्याकरिता, परंतु त्यांची उत्कंठ भक्ती पाहून त्यांचा बाळ मी त्यांना पुन्हा परत दिला. अगं जना तू म्हणते सखा सखा म्हणून अर्जुनाचा तू घात केला. जना मला सांग, मी अर्जुनाचा नेमकं काय घात केला? अगं माझ्यामुळे अर्जुन हे युद्ध जिंकला, तरी देखील जना तू म्हणते की तू अर्जुनाचा घात केला. नाही ग जना, मी अर्जुनाचा घात केला नाही. तू म्हणते की मी तुझे सर्व खेळ जाणले, पण ऐक जना, मी कुणाचंच वाईट केलं नाही. मग जनाबाई महाराजांना आपली चूक कळाली, भगवंताची क्षमा मागितली, भगवंताला नमस्कार केला. जनाबाई महाराज बाहेर निघाल्या. आता सुळावर जायचं. जनाबाई महाराज त्या सुळाजवळ आल्या, भगवंताला नमस्कार केला. त्या सुळावरती जनाबाई महाराज जाणार तर जनाबाई महाराजांचा पाय लागताच त्या सुळाचं पाणी झालं. सर्वांना आश्चर्यचकित वाटलं आणि
ती जनाबाई महाराजांची उत्कट भक्ती या समाजाला कळाली. अरे जनाबाई महाराज भगवंताबरोबर भांडल्या, परंतु जनाबाई महाराजांना कळालं की भगवान परमात्मा हा या जगावरती निस्वार्थ प्रेम करतो. मग जनाबाई महाराजांना सर्व कळालं. मग क्षमा मागितली जनाबाई महाराजांनी भगवंताची, आणि मग या जनाबाई महाराजांचा अधिकार या संपूर्ण जगाला कळाला. आणि अशा या जनाबाई महाराजांचा 4 चरणाचा अभंग, 17 शब्दांचा अभंग आज या ठिकाणी कीर्तनासाठी निवडला. जसं भगवान परमात्म्यानं माऊलींना बुद्धी दिली, अगदी तसं आपल्या वेळेमध्ये फार न लांबवता अगदी आपल्या नेमलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला क्षमा करा. सेवा संपवण्यापूर्वी या ठिकाणी सर्वच उपस्थित गुणीजन वर्ग, गायनाचार्य मंडळी आहेत, राम महाराज काळे आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभार. तसेच आमचे महेश महाराज आहेत, त्यांचेही मनापासून आभार. तसेच दुसरे महाराज आहेत नामदेव महाराज, त्यांचेही मनापासून आभार. आपले अण्णा असतील, त्यांचेही मनापासून आभार. इकडे भीमा आबा आहेत, आमचे डाके मामा आहेत, आमचे छोटे बंधू आहेत, त्यांचेही मनापासून आभार. सर्व टाळकरी मंडळी अगदी या कीर्तनाला रंग चढवण्याचं खऱ्या अर्थानं जे काम करत आहेत. अगदी म्हणतात ना, तुला माझ्या तालावर नाचवेल, अगदी तसं ज्यांचं गोड वादन आहे, दोन्ही मृदुंगाचार्य, एवढ्या लहान वयामध्ये इतकी तयारी. कारण आजकाल आपण समाजामध्ये फिरत असताना पाहतो की तरुण मुलं हे व्यसनाच्या अधीन जातात, परंतु खऱ्या अर्थानं यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण यांनी आपल्या स्वतःच्या कलेला आपलं व्यसन बनवलंय. म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. सुंदर अशी हार्मोनियमची साथ करणारे आमचे बाबा असतील, त्यांचेही मनापासून आभार. आपले राधे महाराज असतील, सर्वच गुणीजन टाळकरी मंडळी आहेत, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. जे उपस्थित राहिले सर्वांचे मनापासून आभार. व ज्यांचं यूट्यूब चॅनल नाद ब्रह्म असं चॅनल आहे, आमचे विठ्ठल दादा आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ मंडळी आहात. अगदी तुमच्या समोर बोलणं म्हणजे थोडं अवघड आहे, परंतु जशी माऊलींना बुद्धी दिली, जशी आई वडिलांना बुद्धी दिली, तशी या अभंगावरती सेवा करण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशी ज्यांची माईक सिस्टीम आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, आमचे बाळूमामा आहेत, अगदी सुंदर अशी त्यांनी सिस्टीम लावली, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर